विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे. ज्यांनी 27 तारखेला सकाळच्या शिफ्ट मध्ये सीईटी ची एक्झाम दिली होती, त्या सगळ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचलीच पाहिजे. लक्षात घ्या. रिझन काय तुमच्या समोर आहे. आता सीईटी सेलच्या वेबसाईट वरतीच ही नोटीस आहे, जाहीर सूचना आहे, की ज्यांनी 27 तारखेला सकाळच्या शिफ्ट मध्ये, एक लक्षात घ्या, सगळ्यांना री एक्झाम नाहीये बाळांनो. मुलं विचारतायत की आमची पण री एक्झाम होणार का? शक्य नाही. ज्यांचं म्हणूया आपण 27 तारखेला दिलंय तर क्लिअरली, दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळच्या सेशन मध्ये मॉर्निंग शिफ्ट 9 ते 12 फक्त, 2 ते 5 चा काही संबंध नाहीये. आणि त्यांची ती एक्झाम त्यांनी घेतलेली आहे आता 5 मे. क्लिअर आहे. ऍक्च्युअली सांगू का, पहिल्यांदा 5 मेला रिझल्ट आहे असं डिक्लेअर केलं होतं. 5चं 6 झालं, पुढचं जाऊ दे, बोर्ड कडून होतं असं म्हणूया आपण. पण महत्वाचं म्हणजे इथं जाहीर नोटीस आहे. सीईटी सेलच्या वेबसाईटवर तुम्ही चेक करा. लक्षात घ्या, महासीईटी.org वरती. पण आता इम्पॉर्टंट काय आहे, आता इथून पुढं 4 दिवसाची स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. हा, पहिली गोष्ट, आता सोडून द्या विचार करणं, अभ्यासाला सुरुवात करा इमिजिएटली आता परत. पहिली गोष्ट म्हणजे सीईटी सेलनं मुलांच्या मानसिकतेचा विचार करायला पाहिजे होता. एवढ्या चुका कशा केल्या तुम्ही? मला एक सांगा, 27 तारखेला सीईटीची एक्झाम दिली मुलांनी. हजारो मुलं, असं शेकडो, हजारो जाऊ दे, नको, शेकडो मुलं अशी असू शकतात की ज्यांनी आता व्हॅकेशन प्लॅन केलं असणार आहे. ओके, की ज्यांना सुट्टीनंतर थोडे दिवस तर लाईफ एन्जॉय करण्यासाठी इकडे तिकडे जायचा प्लॅन असेल. आता जिथून आहे तिथून परत यावं लागेल. आणि किती वेळ दिलाय सीईटी सेलनं आपल्याला? उद्या तर 1 तारीख, पुन्हा 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख आणि 5 तारखेला परीक्षा आहे रे बाळांनो. मग अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही एकटे नाहीये. जेवढ्या शिफ्टमध्ये, या शिफ्टमध्ये जेवढी मुलं होती त्यांना एवढाच वेळ दिलेला आलेला आहे, 4च दिवसात. आता या 4 दिवसात करायचं काय? तर या 4 दिवसात पहिली गोष्ट, केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक एकदा तर रीड पहिला व्हायला पाहिजे. रीडिंग, प्रश्न आहे तसे आलेले होते. पीवायक्यू सी केमिस्ट्रीत आहे तसे प्रश्न होते. फिजिक्सचे फॉर्म्युले रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो बाळांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट, मन शांत ठेवा. पॅनिक मोड मध्ये जाऊ नका. आता कसं होणार याचा विचार करू नका. काय होणार, हे चेंजेस होणार नाहीयेत बरं का बाळांनो. तुम्हाला एक्झाम ही द्यावीच लागणार आहे. फक्त दुर्दैव असं होऊ नये की काही मुलांपर्यंत ही न्यूज पोहोचलीच नाही. त्यामुळे तुमचा मित्र 27 तारखेचा पेपरला असेल, तर त्यांच्यापर्यंत ही न्यूज गेलीच पाहिजे. लक्षात घ्या. खूप गेली, जो महत्वाचं आहे रे, ते खूप महत्वाचं आहे. बरं, आता ह्याच्यातून तणाव निर्माण होतोय. हां, एक 30 ते 40,000 मुलं असतात प्रत्येक शिफ्टमध्ये, एव्हरेजली म्हणूया आपण बरं का. यावेळेस कदाचित जास्त असतील. आकडा हा मोठा आहे. लक्षात घ्या, आकडा हा मोठा आहे. बरं, आता ही री एक्झाम ना, लक्षात घ्या, त्या चुका काय झाल्या मुलांकडून तुम्हाला माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे 3 तासाच्या टायमरला मुलं फसली. ओके. टायमर कमी, कमी, कमी होत येणार आहे. आता उरले 2 तास म्हणून आपण टायमर दाखवतोय, पण ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे, की हा 2 तासाचा टायमर टोटल नका कन्सिडर करू. जेव्हा 2 तास उरले तेव्हा अर्धाच तास उरलाय. हे इम्पॉर्टंट लक्षात घ्या. ही क्षुल्लक चूक. आणि अजून एक चूक मी तुम्हाला सांगतो. मला एका पालकांचा फोन आला, की तुम्ही ड्रॉपर्स बॅच केव्हा सुरू करणार आहे? मी म्हणलं, असं का विचारता इतक्या इमिजिएटली? तर त्यांनी सांगितलं, की केमिस्ट्रीचे पहिले 2-3 प्रश्नात त्याचा एवढा वेळ गेला, इतका वेळ गेला, त्याला तणाव त्याचा आला आणि पुढे त्याला पेपर अटेम्प्ट करायला चांगला जमलाच नाही. त्यामुळे तो म्हणतोय मी परत देणार एक्झाम. अरे किती वेळा मी सांगितलंय रे, किती वेळा सांगितलंय, तणाव घेऊ नका. शांत करण्याचा प्रयत्न करा. आता पहिले 2-3 प्रश्नात त्याचे 5-7 मिनिटं गेल्यानंतर त्यानं गिव्ह अप केलं, दिला नाही पेपर. अरे असं कोण करतं? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता ह्या व्हिडिओमध्ये मेन विषय हाच आहे. मी तुम्हाला माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या एका मुलाचं उदाहरण देतो. ठीक, त्यानं बऱ्यापैकी अटेम्प्ट केलाय. तो अगदी 96 प्लस असणार आहे पर्सेंटाइल, पण अजून जास्त पडले असते. पण तो काय बोलला ते नीट ऐका. तो म्हणाला, "सर, मी तुमच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे मॅथ्समध्ये क्वेशन्स अटेम्प्ट करत गेलो, स्किप करत गेलो आणि 17 प्रश्नाला मला 30 मिनिटं वेळ लागला." मी म्हणलं, "असं कसं होऊ शकतं?" तो म्हणला, "यातले बरेचसे प्रश्न मला येतच नव्हते." म्हणलं, "किती येत होते?" म्हणलं, "2 ते 3 सॉल्व्ह झाले." बघा खरी गंमत. अरे, तू 2 ते 3 प्रश्न सॉल्व्ह केले.
ह्यातले जास्तीत जास्त क्वेश्चन तू स्किप केले म्हणतोयस. मग 30 मिनिटं कसा काय वेळ लागला? मी तुम्हाला सूचना देतोय. हे मॅथ्सच्या बाबतीत खूप इम्पोर्टंट आहे. जेईई मधलेच प्रश्न विचारतायत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे 50 पैकी ना, जे 99 पर्सेंटाइलची मुलं आहेत त्यांना 25 एवढाच अटेम्प्ट झाला. मॅक्स टू मॅक्स 25. आता जे एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर आहेत ते 35 प्लस त्यांचा अटेम्प्ट आहे लक्षात घ्या. ओके. तर मला तुम्हाला सूचना द्यायची आहे. अरे 5च मिनिटात इथपर्यंत पोहोचायला पाहिजे 17व्या प्रश्नापर्यंत. येत नाही तर दे ना स्किप करून. कशाला तू वेळ विचार घालवतोयस? कशाला त्यात विचार करतोयस? मग कुठल्याही प्रश्नाला किती वेळ लागायची? आता स्ट्रॅटेजीच अशी आहे, की 1 ते 50 प्रश्न मॅथ्सचे जे असणार आहेत ना, त्यातले 20 ते 25च सॉल्व्ह होण्यासारखे असणार आहेत. आणि त्यांनाही एव्हरेजली 3 मिनिटं मुलांना वेळ लागतोय. आता मला एक रिक्वेस्ट करायची आहे मोठीच्या मोठी तुम्हाला. नेक्स्ट इयर सांगतो या सीईटी सेलला भाग पडायचा आहे आपल्याला, की मॅथ्सला एका प्रश्नाला 4 मार्क द्या आम्हाला आणि 25च प्रश्न विचारा. नाहीये सॉल्व्ह होत. नाही सॉल्व्ह होत. सीईटी आणि जेईईला टोटल 3 तास वेळ देतात. तुम्ही आम्हाला सेपरेटली 1.5 तास वेळ देताय. त्यात फिजिक्स, केमिस्ट्रीला अटेंड करायला वेळ जातोय. बरं जाऊ दे त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचतायत हे तुमच्या पण लक्षात आलेलं आहे. बरं आता महत्वाचा मुद्दा काय, की 4च दिवसात मुलांना करायची आहे तयारी. थोडा एक आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे. पण जाऊ दे. होऊन जाऊ दे एकदम ही जी लक्षात घ्या. पण कृपा करून सीईटी सेलला पुन्हा रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, की पुन्हा चुका करू नका. पुन्हा ह्या त्याच त्या चुका नकोयत. ही एजन्सी बदला. यांना नाही माहीत सीईटी बद्दल काही कळतच नाहीये. बरं असं म्हणत नाही मी, की आम्हाला ईझी क्वेशन द्या म्हणून. अरे पण वेळ किती आहे? हे ज्यांनी पेपर डिझाइन केलाय ना, माझी तीव्र इच्छा आहे, की ह्यांना बसवावं पेपरला आणि दाखवा आम्हाला 1.5 तासात कव्हर करून. आम्ही देतो प्रश्न तुम्हाला. चला आम्ही डिझाइन करून देतो. नाही होत रे. 3-4 मिनिटं वेळ लागतो एकेका प्रश्नाला. बरं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता तुम्हाला ना अभ्यास करायचा आहे. आत्ता लगेच नाहीये आराम. नसते हो अशी मानसिकता विद्यार्थ्यांची. आता काही विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो परत बरं का, माझ्या मताशी सहमत तुम्ही व्हाल ना व्हाल. मी सरळ-सरळ स्टुडंटला 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करतो. ए आणि बी. एला री एक्झाम पाहिजे, बीला री एक्झाम नकोय. ऑब्व्हियसली. पण ज्याला पाहिजे त्यांना मिळाली, ज्यांना नको आहे त्यांना पण द्यावीच लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता असं काही सीईटी सेलकडून वेगळं काही घडेल, की बाबा ज्याची इच्छा आहे त्यांनीच द्या. मला तर असं वाटत नाहीये. मला असं वाटतं बरं म्हणजे मला बिलकुल वाटत नाही असं काही होईल म्हणून. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता मनातली तयारी करा. एक्झाम द्यावी लागेल. म्हणजे री एक्झाम जी आहे ती 5 मेला होणार आणि सगळ्यांना री एक्झाम ही द्यावीच लागेल. 27 तारखेला ज्यांनी मॉर्निंग शिफ्टमध्ये एक्झाम दिले, त्या सगळ्यांना ही री एक्झाम द्यावी लागणार आहे. त्यामुळे जी मुलं मी आता बोललो ज्यांची इच्छा नाहीये, त्यांना सुद्धा द्यावी लागणार आहे. त्यांना अभ्यास करावा लागणार आहे बाळांनो. मग आता सुरुवात करूया. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी थांबवतोय इथं. पुन्हा अभ्यास. पण काही मुलं तर व्हॅकेशनला गेली असतील. पटकन घरी या बाळांनो आता. आपल्याला अभ्यास करण्याशिवाय कुठला ऑप्शन राहिलेला नाहीये. पण मी एवढी वर्ष आता मी शिकवतोय. मी विद्यार्थी असतानाचा प्रत्येक क्षण मला आठवतोय. जर मला कोणी बोललं असतं एक्झाम नंतर, की ती एक्झाम तुझी कॅन्सल झालेली आहे आणि तुला आता री एक्झाम द्यायची आहे. क्षणभर धस्स होतं म्हणजे भीती वाटते. का? का? नाही. त्यावेळेस मूड होता. 3-4 महिने सलग तुम्ही अभ्यास केला होता. अगदी जेईईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर सुद्धा बोर्डची जी जोरात जोरात तयारी सुरू केली होती ना तुम्ही आणि सीईटीच्या अगोदर 40-45 दिवस तर कसल्या तुम्ही मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या, सगळा अभ्यास केला होता ना. मग मानसिकता होत नाहीये ना, पण बनवावी लागेल. मग सुरुवात करा. ऑल द बेस्ट.